महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांची चालू असलेली चढाओढ आणि या चढाओढीमुळे एकमेकांवर होणाऱ्या टीका आणि यामुळे जनतेचं होणारं मनोरंजन याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ऋषिकेश. तुम्ही पाहतात तरुण भारत कोल्हापूर. गेली 2 दशके वेगवेगळ्या राजकीय वाटेवरती चालणारे ठाकरे बंधू अखेर एकत्र युती करत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहेत. याची माहिती ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी ट्विट करत दिली होती. बुधवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच गाडीतून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी गेले. नंतर वरळीमधील हॉटेल ब्ल्यू सी येथे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एकत्र युती करत निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी बटेंगे तो कटेंगे असा अपप्रचार केला होता. त्यामुळे आता चुकाल तर संपाल, जर फुटलात तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका असे त्यांनी आवाहन केले. यानंतर राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार आहे, आकडा काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, कारण राजकीय पक्ष फोडणाऱ्या टोळ्या आता सक्रिय झाल्या आहेत. या युतीवर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता झालेली ही युती फक्त सत्तेसाठी आहे, कारण ज्यांना आपली पोरं सांभाळता येत नाहीत ते राज्य काय सांभाळ. यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्याने आम्हाला राजकीय दृष्ट्या कोणताही फरक पडणार नाही, कारण हे दोघे भाऊ आपापल्या राजकीय पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले. असे राजकीय वाद टीका आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण तुम्हाला ठाकरे बंधूंच्या या युतीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी पहा फक्त तरुण भारत कोल्हापूर आणि यासाठी आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.